महापालिका निवडणुका 2026च्या या वातावरणात आज मतदान पार पडत असताना यावर्षी मतदानासाठी शाईऐवजी मार्कर पेन वापरला जाते आणि ही शाई लगेचच पुसली जाते। याबद्दलच्या बातम्या देखील आपण पाहिल्या आणि त्यानंतर आता राज ठाकरेंनी आज मतदान केल्यानंतर बाहेर येत असताना या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त केलाय। राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केलेत। त्यांनी त्यांच्या मनसैनिकांना, शिवसैनिकांना सोबतच नागरिकांना या संपूर्ण प्रकारातून सावध राहण्याचा इशारा बाळगण्याचं आवाहन दिलेलं आहे। या व्हिडिओमधून त्यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया। त्यानंतर पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाहीयेत आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का, आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते। म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता। आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला। म्हणजे ते परत ते कशासाठी पैसे वाटायला। म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे। आम्ही आमच्या परीने जे काही करायचंय ते करतोच आहोत, बरं का, परंतु ही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत। या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं, याला काही सत्ता नाही म्हणत मी या सगळ्या गोष्टीला। माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढं सांगणं, सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये की कशा प्रकारे आत्ता इथे छबिलदासला कुठेतरी इथला एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलंय। म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार। सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात, परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसतायत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं, एवढीच फक्त इच्छा।